नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातली ही बातमी आहे. हत्या प्रकरणातील सीबीआयचा तपास आता पूर्ण झालेला आहे. तपास अधिकाऱ्यांनी अहवाल दिल्ली मुख्यालयामध्ये सादर केलाय. 32 पैकी 15 साक्षीदारांची खटल्यातील साक्ष देखील आता पूर्ण झाली असल्याचं सीबीआयनं म्हटलेलं आहे आणि या अहवालावर सीबीआय 3 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातला सीबीआयचा तपास आता पूर्ण झालेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातला सीबीआयचा तपास पूर्ण झालेला आहे, अहवाल सादर करण्यात आलाय, काय सविस्तर अपडेट? बरोबर आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाच्या संदर्भात जी त्यांची हत्या झाली त्या संदर्भातला सीबीआयचा संपूर्ण तपास पूर्ण झाला आहे. तपास अधिकाऱ्यांचा अहवाल दिल्लीतील मुख्यालयात देखील सादर करण्यात आला आहे. 32 पैकी 15 साक्षीदारांची खटल्यांची ही साक्ष पूर्ण करण्यात आल्याची सीबीआयने माहिती दिली आहे. अहवालाच्या आधारावरती सीबीआय आता 3 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती पुढे आली. याचा अर्थ असा होतो की आता या संदर्भात निश्चितपणे सीबीआयच्या वतीने चार्जशीट वगैरे कशा वतीने दाखल केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चुरस पाहायला मिळते. काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या सत्यजित तांबे यांनी आता एक नवं ट्विट केलंय. पहिले ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, नंतर ते तुमच्याकडे पाहून हसतील, नंतर ते तुमच्याशी भांडतील, तेव्हा तुम्ही जिंकाल. 30 जानेवारी 1948 रोजी शरीरानं जरी गांधीजी या जगातून गेले असतील, मात्र त्यांचे विचार अजरामर आहेत. महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन असं ट्विट सत्यजित तांबे यांनी केलेलं आहे आणि या ट्विटमधून त्यांनी काँग्रेसला सूचक टोला लगावलाय. राजेंद्र विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट केलेली आहे. राजेंद्र विखेंच्या पोस्टनं विखे परिवार सत्यजित तांबे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं समोर आलंय. शतरंज का एक नियम बहुत उम्दा है, चाल कोई भी चलो पर अपनों को नहीं मार सकते, असं पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. राजेंद्र विखे पाटील यांची ही सूचक पोस्ट. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली आहे. नाशिकमधील सर्वाधिक मतदार असलेल्या संगमनेरमध्ये मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर या निवडणुकीमध्ये नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांकडून मतदारांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. डॉक्टर सुधीर तांबेंनी जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा आम्हाला धोका नाहीये. एकदम लोकप्रियता भरपूर आहे आपली. खूप चांगली प्रतिक्रिया आहे की तुम्ही समाजामध्ये अगदी एकमुख झालेले आहात. समाजामध्ये सुख दुःख आणि जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पूर्ण परिवार सतत कार्य करत आहे. चांगल्या वातावरणात हे निवडणूक पार पडत आहे आणि खरंच आमच्यासाठी पोषक वातावरण होतं. ठीक आहे, जुन्या पेन्शनचा काही विवाद होता, परंतु जुनी पेन्शन हे काँग्रेसच्या कार्यकाळात बंद झालेली असल्यामुळं आम्ही कन्व्हिन्स करण्याचा जे जुने पेन्शन 2005 नंतरचे जे शिक्षक आहेत त्यांना कन्व्हिन्स करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आता आज निवडणूक होत आहे आणि 2 तारखेला रिझल्ट येणार आहे. या निवडणुकीत निश्चितच भारतीय जनता पार्टी समर्थित उमेदवार माननीय नागो राहणार हे निश्चित निवडणूक जिंकतील. नागपूर विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडतंय. महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले, भाजप समर्थित नागो गाणार आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यामध्ये लढत आहे. 5 जिल्ह्यात सकाळी 8 ते 4 पर्यंत मतदान, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी 7 ते 2 या वेळेमध्ये मतदान होणार आहे. या विभागात एकूण 39,406 शिक्षक आहेत आणि सर्वाधिक 16,480 मतदार नागपूर जिल्ह्यात आहेत. नागपूर विभागातील 124 मतदान केंद्रांवर मतदान होतंय. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात एकूण 8 उमेदवार रिंगणात आहेत. रत्नागिरीमध्ये देखील मतदानाला सुरुवात झालेली आहे. पालघर जिल्ह्यात 6,488 शिक्षक मतदार असून यासाठी 15 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. 767 शाळांमधील 4,488 शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर पनवेलमधील दिबा पाटील शाळेमध्ये मतदानाचं केंद्र असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी झाली आहे.
तिकडे मराठवाडा शिक्षक मतदारसंघ मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। मराठवाड्यामध्ये 227 मतदान केंद्रांवर मतदान होत असून औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 53 केंद्रांवर शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पाडतायत। नांदेड जिल्ह्यात एकूण 29 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे। मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान प्रक्रिया विना अडथळा सुरू आहे। तर उस्मानाबादमध्ये देखील 25 केंद्रांवर मतदान पार पडतंय आणि मतदानाचं लाईव्ह वेबकास्टिंग देखील केलं जातंय। एक मोठी बातमी, सत्यजित तांबे यांच्या विजयाची खात्री असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकताच नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर मामानं पक्षालाच मामा बनवलं अशी टीका देखील विखेंनी थोरात यांच्यावर केली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंसाठी काम केलेलं आहे आणि भाजपच्या कामाचा सन्मान ठेवतील हा विश्वास असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरीश, सत्यजित तांबे यांच्या विजयाची खात्री असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हटलेत। नक्कीच यावरूनच हे स्पष्ट होताना दिसतंय की भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील हे कुठेतरी सत्यजित तांबे यांच्यासाठी मैदानात उतरलेले दिसत आहेत। कारण आपण बघितलं तर भाजपने अजूनही पाठिंबा कुणालाही जाहीर केलेला नव्हता। स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो पक्षाने दिलेला होता। त्यामुळेच कुठेतरी राधाकृष्ण विखे पाटील असतील, खासदार सुजय विखे पाटील असतील यांची सगळी यंत्रणा सत्यजितसाठी काम करताना दिसत आहे। आज सकाळी त्यांनी जेव्हा मतदान केलं त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली की सत्यजित तांबे हे विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे। त्यामुळं यावरून स्पष्ट होतंय की सत्यजित तांबेसाठी ते काम करतायत। दुसरीकडे त्यांनी भाजपात प्रवेश करावा असा आग्रह देखील आमचा राहणार आहे असंही त्यांनी म्हटलंय आणि भाजपने जे त्यांच्यासाठी काम केलंय, काम करतंय आज याचा ते आदर राखतील आणि सन्मान ठेवतील असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळं सत्यजित तांबेंचा विजय निश्चित असल्याची खात्री विखे पाटलांना आहे आणि लवकरच निकाल आहे आपण यावरून ते स्पष्ट होईल। कारण आपण बघितलं तर एकीकडे अहमदनगर जिल्ह्यातलं सर्वाधिक मतदान या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आहे। 1,16,000 जे मतदार आहेत ते नगर जिल्ह्यातले आहेत आणि विखे पाटील असतील, थोरात बाळासाहेब थोरात असेल किंवा काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते सगळेच जण सत्यजितसाठी काम करताना दिसत आहेत। शुभांगी पाटील आघाडीचे उमेदवार जरी असल्या तरी त्यांच्यासाठी मात्र इथे आघाडीने कोणतेही बूथ लावलेले दिसत नाही आणि काम करताना सुद्धा दिसत नाहीयेत। बरं हरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सत्यजित तांबेंच्या विजयाची खात्री असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। सुधीर तांबे 3दा निवडून गेलेत काँग्रेस पक्षाकडून, त्यामुळे त्यांचं रक्त अजून काँग्रेस असणार थोडीशी ना, त्यामुळे ते रक्त अजून ते काँग्रेसचं कमी व्हायला वेळ लागणार थोडासा अजून। ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोग आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाला द्यायचं यावर शेवटची सुनावणी घेणार आहे। यापूर्वी 3दा सुनावणी पार पडली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगात आज अंतिम सुनावणी पार पडल्यानंतर आज किंवा याच आठवड्यात याबाबतचा निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे। याआधी 20 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना 23 जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते आणि महत्त्वाची बाब म्हणजे 23 जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख पदाचा उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आलाय आणि सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी ही 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे। कोर्टाचं तुम्ही म्हणालात, सिम्बॉलचं म्हणालात, लोकशाहीमध्ये काय आहे? लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं। आज बहुमताने आम्ही सरकार स्थापन केलंय, कायद्याचं सरकार स्थापन झालंय। लोकशाहीमध्ये मेजॉरिटी महत्वाची असते आणि आम्ही जो कारभार करतोय तो लोकहिताचं करतोय। त्यामुळे जे होईल आमची एवढीच अपेक्षा आहे, मेरिट प्रमाणे निर्णय व्हावा हीच आमची अपेक्षा आहे। माझे स्पष्ट मत पहिल्या दिवसापासून आहे की शिवसेना हा पक्षाची स्थापना ही माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे आणि त्यांचा उत्तराधिकारी त्यांनी स्वतःच ठरवला होता आणि ते चिन्ह बाळासाहेबांनी ठरवलं होतं। त्यांचा उत्तराधिकारी कोण आहे हे त्यांनी ठरवलं होतं। त्याच्यामुळे वेगळं कुणाला तरी ते चिन्ह मिळणं हे फारसं योग्य होणार नाही। ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठेवला त्यालाच ते चिन्ह मिळालं पाहिजे। तर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये याआधी नेमका काय युक्तिवाद झाला होता आपण तो जाणून घेऊयात। शिंदेंचा पक्ष बंड पक्षाच्या घटनेविरोधात आहे तर शिवसेना पक्षाच्या घटनेचं पालन केलं असं शिंदेंच्या पक्षानं म्हटलं होतं।
आमच्या पक्षात कुठलीही फूट नाही आणि शिंदे यांच्या बंडानं शिवसेनेमध्ये फूट पडली असा युक्तिवाद यावेळी करण्यात आला होता। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलं होतं एकनाथ शिंदे मुख्य नेते नाहीत, त्यावर मुख्य नेता पद कायदेशीरच आहे असा युक्तिवाद शिंदेंच्या पक्षाकडून करण्यात आला। प्रतिनिधी सभा ठाकरेंच्या बाजूने आहे, तर प्रतिनिधी सभा नव्हे तर लोकप्रतिनिधी महत्त्वाचे असा युक्तिवाद बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला। एकतीस जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे। संसद अधिवेशनात केंद्राकडे प्रलंबित राज्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सर्वपक्षीय खासदारांनी आवाज उठवावा, तसंच केंद्राकडे प्रलंबित विषयांची आणि प्रश्नांची संसद सदस्यांना कल्पना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशा बैठकीचं आयोजन करण्याची प्रथा आहे। शिवसेनेतील फाटाफुटीनंतर राज्यातील खासदारांची ही पहिलीच बैठक होते। यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सहभागी होणार का याबाबत देखील उत्सुकता आहे। आणि आता बातमी आहे ठाण्यामध्ये रंगलेल्या बॅनर वॉरची। ठाण्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात बॅनर वॉर रंगल्याचं चित्र पाहायला मिळालंय आणि या बॅनरबाजीला निमित्त ठरलंय राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। राष्ट्रवादीचे 22 नाराज नगरसेवक लवकरच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि यानंतर राष्ट्रवादीकडून त्या नगरसेवकांना थांबवण्यासाठी स्वतःला विकू नका अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आले। यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून देखील राष्ट्रवादीच्या या बॅनरबाजीला प्रत्युत्तर देण्यात आले। त्यामुळे सध्या ठाण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं स्पष्ट झालंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। हिंदू जन आक्रोश मोर्चा काढणाऱ्या भाजपला संजय राऊत यांनी टोला लगावलाय। राऊत यांनी मोर्चा काढणाऱ्यांवर टीका केलेली आहे। अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं सांगितलं गेलं, पण आघाडीवर भारतीय जनता पक्षाचेच लोक होते अशी टीका त्यांनी केली। हा मोर्चा कुणी आणि कुणाविरोधात काढला हे स्पष्टच झालं नाही। मला तर असं वाटतंय की भाजपच्या महाराष्ट्र युनिटनं मोदींविरोधात हा आक्रोश मोर्चा काढला की काय असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। आम्हाला खात्री आहे की न्याय आणि कायदा आणि देशाचं संविधान याचं पूर्ण पालन करून निवडणूक आयोग हा निकाल देईल। हा जो हिंदू आक्रोश मोर्चा काढला तो जर मोर्चा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो महाराष्ट्रात झाला, जे हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू रक्षक शिवाजी महाराजांचा अपमान जो महाराष्ट्रात राज्यपालांनी केला, तेव्हा या मोर्चेकरांच्या तोंडामध्ये बुचका बसला होता हा एक प्रश्न आहे। शिवाजी महाराजांचा अपमान चालतो, तिथे हिंदू आक्रोश नाही यांचा। कालचा जो काय मोर्चा काढला असं म्हणतायत तो कोणी आणि कोणाविरुद्ध काढला स्पष्टच झालं नाही। मला तर असं वाटतंय की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र युनिट जे आहे त्यांनी हा नरेंद्र मोदी विरुद्ध हा आक्रोश मोर्चा काढला की काय क्षणभर असा लोकांचा गैरसमज आहे। कारण हिंदू जन आक्रोश मोर्चा जर निघाला असेल या महाराष्ट्रामध्ये तरी आव्हान मोदींना आणि शहांना आहे। दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलेला आहे। कालचा हिंदू जन आक्रोश मोर्चा सकल हिंदू समाजाचा होता। लव जिहाद आणि धर्मांतर विरोधात जागृती करण्यासाठी हा मोर्चा होता। मोर्चावरून टीका करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा लव जिहाद आणि धर्मांतराला पाठिंबा आहे का असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केलाय। सकल हिंदू समाजाच्या वतीने तो मोर्चा निघाला होता आणि त्या सगळ्याच पक्षाचे लोक सहभागी झाले होते। पण मूळ हिंदुत्वाची फारकत घेतलेल्या ठाकरे सेनेला या मोर्चासंबंधी बोलण्याचा अधिकारच नाही आहे। मोर्चा काहीच कोणत्या सरकारविरुद्धमध्ये नव्हता। जागृती करण्यासाठी हा जो लव जिहादचा जो एकूण प्रकार राज्यामध्ये सुरू आहे किंवा धर्मांतराचा विषय आहे, यामध्ये तर कडक कायदा झाला पाहिजे ही मागणी होती। त्यात वावगं काय होतं? मग शिवसेनेचा लव जिहादला पाठिंबा आहे का?
वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभेमध्ये मोठा धक्का बसलाय। वरळीचे माजी नगरसेवक संतोष खरात यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलाय। आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातला पहिला नगरसेवक शिंदेंच्या पक्षात सामील झालेला आहे। संतोष खरात हे वरळीतील वॉर्ड क्रमांक 195 मधील नगरसेवक होते। समाधान सरवणकर आणि शीतल म्हात्रे यांच्या पाठोपाठ आता संतोष खरात देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सहभागी झालेत। आणि आता एक मोठी बातमी, जावेद अख्तर यांना मुलुंड कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलेला आहे। 6 फेब्रुवारीला त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। त्यांनी संघाची तुलना तालिबानशी केली होती आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच संदर्भात आता जावेद अख्तर यांना मुलुंड कोर्टाने समन्स बजावलेला आहे आणि 6 फेब्रुवारीला त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि आता एक मोठी बातमी समोर येते, पुन्हा एकदा सीएमच्या विमानात बिघाड झाला असल्याचं कळतंय। शासकीय विमान पुन्हा एकदा बिघडले। मुंबई विमानतळावरच बिघाड समोर आलेला आहे। उड्डाणापूर्वीच विमानातला बिघाड समोर आलेला आहे। बिघाडामुळे शिंदे आणि फडणवीस तात्कळलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात बिघाड झाला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, मुंबई विमानतळावरच हा बिघाड समोर आला, त्यामुळे उड्डाणापूर्वीच विमानातला बिघाड समोर आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे शासकीय विमान आणि शासकीय विमान पुन्हा एकदा बिघडलं असल्याचं कळतंय। पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात बिघाड झाला असल्याचं समोर आलेलं आहे। औरंगाबादच्या सभेला जाताना विमान बिघडलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या सभेसाठी निघाले असताना मुंबई विमानतळावरच हा बिघाड समोर आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या सभेसाठी रवाना होत होते, मात्र त्याआधीच सीएमच्या विमानात बिघाड असल्याचं कळतंय। सिद्धार्थ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये, मात्र या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। औरंगाबादच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रवाना होत होते, मात्र त्याआधीच मुंबई विमानतळावर त्यांच्या विमानात बिघाड झाला असल्याचं समोर आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमित मोडक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या सभेसाठी रवाना होत होते, मात्र त्यांच्या विमानात बिघाड झाला असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। काय सविस्तर अपडेट? आताच थोड्या वेळापूर्वी जी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांना घेऊन विमान टेक ऑफ करणार होतं, परंतु त्याआधीच काहीतरी बिघाड असल्याचं विमानात समोर आलं आणि त्यानंतर ते विमान थांबवण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते। नेमका बिघाड काय झाला, याचं स्वरूप काय आहे याबद्दल आपल्याकडे पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आहे, परंतु हे नक्की आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं जे उड्डाण होतं ते थांबवण्यात आलेले आहे आणि सध्या मुख्यमंत्री मुंबईतच आहेत। बरं अमित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यातील अभयारण्यामध्ये सावरदेव ही एक जिल्हा परिषदेची शाळा। 3 विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर प्रवास करावा लागतो। 2 ते 3 किलोमीटर जंगलातून पायपीट करत तर उरलेला 1 तास पाण्यातून प्रवास करावा लागतो, तोही कुठल्याही सुरक्षेची हमी नसलेल्या 4 प्लास्टिक पाईप बांधून बनवलेल्या तराफ्यामधून। तानसा धरणातून जीवघेणा प्रवास करत शाळेत पोहोचून संध्याकाळी परत शाळेत घ्यायला येत असतात आणि या मुलांचे कुटुंबीय तलावातील मासेमारी उपजीविका करत असतात। येण्यासाठी साधारणतः 4.5 किलोमीटरचा प्रवास आहे। 4.5 किलोमीटरमध्ये ते 1.5 ते 2 किलोमीटर हा जंगलाचा रस्ता आहे आणि अर्धा ते पाऊण तासाचा रस्ता हा पाण्याचा रस्ता आहे। अगदी जीव धोक्यामध्ये घालून ही मुलं सकाळी तराफ्यावरनं येतात आणि संध्याकाळी सुद्धा जातेवेळी सुद्धा तराफ्यावरनं जातात। या विद्यार्थ्यांची खरं तर शिक्षणासाठी जीवघेणी धडपड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तराफ्यावर बसून हे विद्यार्थी चक्क आपली शाळा गाठतायत।
शिक्षणासाठी एक प्रकारे जीवघेणी त्यांची ही धडपड सुरू आहे। अर्ध्या तासांचा हा त्यांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास, मात्र तराफ्यावर बसून त्यांना ही शाळा गाठावी लागते आणि शिक्षण घ्यावं लागते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील घरत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, शाळेत जावं लागतं या विद्यार्थ्यांना, मात्र तेही तराफ्यावर बसावं लागतंय। जीवघेणा एक प्रकारे हा प्रवास सुरू आहे। कोणी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीये का? सध्या सावरदेव येथे जे बोराला आहेत ना, जे 3 विद्यार्थी येतात तराफ्यावर बसून, परंतु तेथील अशी परिस्थिती आहे का त्यांना कोणत्याही प्रकारे जाण्यासाठी रस्ता नाही। तानसा धरणाचं जे बॅकवॉटर आहे त्यामधूनच त्यांना तराफ्यावर बसून प्रवास करावा लागतो। मात्र येथे गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी जातात, फक्त त्यांची पाहणी करतात, मात्र त्यांच्यासाठी ज्या सुखसुविधा त्या मात्र कोणीही त्याकडे लक्ष देत नाही। बरं सुनील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर लोकप्रतिनिधी फक्त इथे येतात, पाहणी करतात, मात्र त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी केलेला आहे। शिक्षणासाठी जीवघेणी ही धडपड त्यांची सुरू आहे। शाळेत जाण्यासाठी हा जीवघेणा प्रवास या विद्यार्थ्यांना करावा लागतोय। वळूयात पुढच्या बातमीकडे। गोर बंजारा लमाण नाईकडा समाजाच्या धर्मकुंभाचा आज समारोप आहे। गेल्या 5 दिवसांपासून या कुंभामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम झालेले आहेत। या धर्मकुंभासाठी देशभरातून समाजाचे बंधन एकत्रित आलेले आहेत आणि आज समारोपाच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच योगगुरू बाबा रामदेव हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। समारोपाच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, बंजारा समाज धर्मकुंभाचा आज समारोप होतोय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, योगी आदित्यनाथ देखील उपस्थित असतील। निश्चितपणे या ठिकाणी आता धर्मकुंभाच्या समारोपाला सुरुवात झालेली आपण बघतोय। धर्मपीठावर सगळे मान्यवर या ठिकाणी आहेत। शंकराचार्य या ठिकाणी येऊन विराजमान झालेले आहेत। अनेक गोर बंजारा लबान लायकडा ज्या समाजातील अनेक जे साधू संत आहेत किंवा गुरु आहेत ते सगळे या ठिकाणी आता स्नानपन्न झालेले आहेत। आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी वाट बघितली जाते आणि सगळ्या गोष्टींची जी आहे या ठिकाणी तयारी झालेली आहे। आणि दुसरीकडे सुद्धा आपण मंच बघतोय की त्या मंचावर सुद्धा अनेक साधू संत आणि महनीय व्यक्ती या बाजूच्या स्टेजवर सुद्धा बसलेले आहेत आणि एकंदरीतच पूर्ण धर्मसभेला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि थोड्या वेळात योगी आदित्यनाथ पोहोचतील, बाबा रामदेव या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र आता बघतोय आपण की खूप मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा जी कुंभासाठी आलेले जे भक्त आहेत किंवा जे समाज बांधव आहेत तेही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आपण बघू शकतो की 3 मंच आहेत, फार मोठमोठे मंच आहेत, 3 पेंडाल आहेत त्या ठिकाणी। 3 मंचावर वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे धर्मगुरू बसलेले, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जे आहेत गोर बंजारा समाजातील सगळे भाविक या ठिकाणी आलेले। महिलांची सुद्धा खूप लक्षणीय गर्दी या ठिकाणी आहे। एकंदरीतच आपण बघू शकतो की ही धर्मसभा गेल्या 5 दिवसांपासून सुरू आहे। हा कुंभ 5 दिवसापासून सुरू आहे। आज या कुंभाचा समारोप आणि समारोपासाठी खास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत, उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। बाबा रामदेव यांचं आगमन झालेलं आहे, अनेक धर्मगुरू या ठिकाणी आलेले आणि थोड्या वेळात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले की त्यांचं समाजाला प्रबोधन सुद्धा ते करतील आणि त्यानंतर या धर्मसभा आणि या महाकुंभाची जी आहे सांगता होईल। बरं सिद्धार्थ, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। आणि आता एक मोठी बातमी। नितीन गडकरी यांना धमकी देण्यापूर्वी आरोपी जयेशनं 6 लोकांशी संपर्क केल्याची माहिती समोर येते। जयेशच्या सीडीआर वरून पोलिसांनी ही माहिती काढली आहे। या प्रकरणात 6 जणांचे जबाब नागपूर पोलिसांनी नोंदवलेले आहेत आणि जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित पुरावे पोलीस गोळा करतायत। जयेशला फाशीची शिक्षा सुनावली असल्यानं त्याला नागपुरात आणून चौकशी करणं कठीण आहे। तर कर्नाटकातून नागपूर पोलिसांचं पथक सध्या परतलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय,
प्राजक्ता, खरं तर बेळगाव येथील गुन्हेगार जयेश आणि नितीन गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयात 14 जानेवारीला फोन करून जे आहे ते जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि यानंतर नागपूर पोलिसांचं एक पथक जे आहे ते या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जे आहे ते कर्नाटकात गेलं होतं आणि कर्नाटकात या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना नागपूर पोलिसांनी जयेशचा सीडीआर मिळवला होता आणि या सीडीआर मधून नितीन गडकरी यांना धमकी देण्यापूर्वी जयेशने या सगळ्या प्रकरणाशी संबंधित 6 लोकांशी संपर्क केल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती आणि त्या 6 लोकांचा जबाब जो आहे तो नागपूर पोलिसांनी नोंदविला होता। हा सगळा जबाब जो आहे तो सीडीआर अनुसार आणि न्यायालयाच्या परवानगीनं नोंदविला होता। मात्र जयेशला जी आहे ती फाशीची शिक्षा झालेली आहे, त्यामुळे त्याला पुढील तपासासाठी नागपुरात आणणं जे आहे ते कठीण असल्याचं जे आहे ते मानलं जातं। मात्र आता या सगळ्या प्रकरणात अधिक पुरावे जे आहेत ते नागपूर पोलीस जमा करताय, जेणेकरून हे सगळे सबळ पुरावे न्यायालयापुढे मांडून जे आहेत ते जयेशला पुढील सुनावणीसाठी किंवा त्याच्या पुढील कारवाईसाठी नागपुरात आणणं शक्य होईल। आता या दृष्टीने जे आहे ते नागपूर पोलीस सगळा पुरावे गोळा करताय। मात्र ज्या पद्धतीनं नागपूर पोलिसांचं एक पथक बेळगावला गेलं होतं तपासासाठी, ते पथक आता नागपूरला आलेलं आहे आणि इथून पुढे जे आहे ते तांत्रिक दृष्टीने या सगळ्या प्रकरणाचे पुरावे गोळा केल्यानंतर पुढील तपासासाठी जयेशला नागपुरात आणण्याची शक्यता आहे। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता एक मोठी बातमी, भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 26 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे। या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लढण्यावर ठाम आहेत, त्यामुळे पुण्यामध्ये महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत। नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पुण्यामध्ये पार पडली आणि या बैठकीत कसबा पोटनिवडणूक शिवसेनेनं लढावी असा एकमुखी सूर उमटला होता। तर शिवसेनेच्या संपर्क प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि या बैठकीत कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेनं लढवावी आणि उमेदवारी शहराध्यक्ष संजय मोरे यांना द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुखांकडे केली आहे। हा निरोप घेऊन संपर्क प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, प्राजक्ता, या कसबाच्या जागेवरून मवियामधलं रस्सीखेच पुन्हा एकदा समोर आलेली आहे। यापूर्वी मवियात तिकीट मागायचं काँग्रेसने दावा केलेला आहे, त्यानंतर आता शिवसेनेने केला आणि शिवसेनेचाही आणखीन 2-3 दावा केलेला आहे। राष्ट्रवादीच्या ऑलरेडी दावा करून झालाय। मवियामधला जो घोळ आहे कसबाच्या तिकिटावरचा तो अजूनही संपायला तयार नाही आणि आणखीन पुन्हा आज आणखीन एक बैठक आहे। म्हणजे भाजप राहिलं बाजूला, ज्यांचं मूळ मतदारसंघ आहे, ज्यांचं प्राबल्य आहे मतदारसंघात, त्यांचं तिकीट फायनल होणे बाकी आहे। बहुतेक टिळकांच्याच घरात दिलं जाईल, तर त्यासाठी बिनविरोध होण्यासाठी पहिला निकष तो टाकलेला आहे। पण मवियातला जो गोळ आहे कसबाच्या जागेवरूनचा अद्याप मिटायला तयार नाही, त्यात आणखीन इच्छुकांची संख्या वाढत जाते। आणखीन एक भर पडले म्हणजे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी स्वतः दावेदारी केली। याच्यापूर्वी माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दावेदारी केली। म्हणजे शिवसेनेतनं 2, काँग्रेसमधनं 2 आणि आणखी राष्ट्रवादीत नाही, असे 5-6 मवियाचे उमेदवार झाले, द्यायची कोणाला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। खरंय चंद्रकांत, धन्यवाद या माहितीसाठी। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी समोर येते। बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकातील एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान हल्ला झाला असल्याचं कळतंय। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकातील एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान हल्ला झालाय। कैलाश खेर यांची 29 जानेवारीला कर्नाटकात एक म्युझिक कॉन्सर्ट झाली होती आणि दरम्यान म्युझिक कॉन्सर्टला उपस्थित असलेल्या मंडळींपैकी एका व्यक्तीनं कैलाश खेर यांच्यावर बाटली फेकून हल्ला केलाय। बातमी बीडमधून, तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकातील एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान हल्ला झालेला आहे। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आणि आता बातमी बीडमधून, बीडच्या गेवराई तालुक्यातील रेवकी गावात मयत व्यक्ती रोहिओच्या कामावर दाखवून पैसे उचलल्याच्या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं नरेगाच्या कामावर भ्रष्टाचाराचे भूत अशी बातमी दाखवली होती। यानंतर बीड जिल्हा प्रशासनानं रोजगार हमी योजनेमधील मजूर घोटाळा आणि बोगसगिरी थांबवण्यासाठी NMMS ॲप सक्तीचं केलंय। तसंच यामध्ये दिवसातून 2 वेगळ्या अँगलनं फोटो काढून अपलोड करावे लागणार आहेत, त्यामुळे रोहिओच्या कामात बोगसगिरी करणाऱ्यांचे आता धाबे चांगलेच दणाणले। सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 3 ते 5 असे प्रत्यक्ष कामावरून फोटो अपलोड करायचे आहेत।
आता सिंधुदुर्गातून एक आगळी वेगळी बातमी। अनेक विदेशी पर्यटकांना कोकणातील सौंदर्याची भुरळ पडते। अनेक परदेशी पर्यटक फिरण्यासाठी कोकणात येत असतात। असंच एक रशियन कुटुंब भारत फिरत फिरत कोकणात आलं आणि या कोकणानं त्यांनाही भुरळ घातली आणि या कुटुंबानं आपल्या मुलाचं सिंधुदुर्गातील शाळेत ऍडमिशन देखील केलंय। मिरॉन हा 11 वर्षांचा असून तो आसगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतोय। गावातील मुलांबरोबरच तो अध्ययन करतोय। गेल्या महिनाभरापासून मिरॉन येथील मुलांबरोबर चक्क मराठीमध्ये शिक्षण घेतोय। मित्रांबरोबर खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये तो रमतोय। विशेष म्हणजे मित्रांबरोबर संवाद साधताना भाषेचा कोणताही अडसर त्याला जाणवत नाहीये। भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थांवर आता मिरॉन प्रेम करू लागलाय। इथं काही जण येऊन विचारायला लागले की रशियन विद्यार्थ्यांनी इथं कसं काय बाबा शिक्षण घ्यायला सुरुवात केली। मग तो रशियातून इथं आल्यामुळे आणि आमच्या मराठी शाळेमध्ये त्याला आकर्षण वाटू लागलं। आणि कसं असतं, इंग्रजीमध्ये सगळेच विद्यार्थी ॲडमिशन घ्यायला जातात, पण त्याला मराठीचा शाळेचा परिसरच बघून त्याला खूप चांगलं वाटलं आणि या ठिकाणी येऊन पालकवर्गसुद्धा खुश झाले आमची शाळा बघून। आमच्या शाळेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असतो, त्याप्रमाणे तो आमच्या उपक्रमामध्ये सहभागी होत असतो। आणि आता थेट श्रीनगरमध्ये जाणार आहोत। तिकडे भारत जोडो यात्रेचा समारोप सुरू आहे। मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी जी। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप सध्या श्रीनगरमध्ये सुरू आहे। श्रीनगरच्या मुख्य चौकात तिरंगा फडकवून या यात्रेचा समारोप करण्यात येतोय। गेल्या 5 महिने भारत जोडो यात्रा राहुल गांधींची ही सुरू होती। देशभरात राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी जोडत गेले आणि आता या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप होतोय। श्रीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। श्रीनगरमध्ये मुख्य चौकात तिरंगा फडकावून या यात्रेचा समारोप करण्यात येतोय। तुफान बर्फवृष्टी इथे सुरू आहे आणि या तुफान बर्फवृष्टीमध्ये या सभेचा समारोप करण्यात येतोय। राहुल गांधी यांची इथे सभा पार पडणार आणि त्यानंतर श्रीनगरच्या मुख्य चौकात तिरंगा फडकावत या यात्रेचा समारोप करण्यात येतोय। Leaders of various political parties and brothers and sisters of Kashmir, I extend my warmest wishes to you on behalf of the DMK party from Tamil Nadu. Mr. M.K. Stalin, the president of DMK party and the chief minister of Tamil Nadu, when Rahul Gandhi ji started this yatra in Kanyakumari, the southern श्रीनगर मधली ही दृश्य आहे। श्रीनगर मध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी सुरू आहे। मात्र या बर्फवृष्टीमध्ये राहुल गांधी यांनी सभा घेतली आणि श्रीनगरच्या या मुख्य चौकात तिरंगा फडकवून या यात्रेचा समारोप करण्यात येतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, गेले 5 महिने भारत जोडोच्या माध्यमातून राहुल गांधी हे जनतेशी संवाद साधत होते, त्यांच्याशी जोडले गेले होते आणि आज भारत जोडो यात्रेचा समारोप होतोय। बरोबर आहे, आज भारत जोडो यात्रेचा समारोप होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर एकीकडे जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर आहे। श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे आणि या बर्फवृष्टीच्या दरम्यान त्यांची सभा देखील सुरू आहे आणि काल त्यांनी काश्मीर जम्मू श्रीनगरमधील खास करून जर बघितलं आपण तिथल्या लाल चौकामध्ये त्यांनी तिरंगा फडकवला होता। त्यानंतर आज जवळपास देशातील 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा दौरा केल्यानंतर रविवारी संपलेल्या काँग्रेसच्या मेगा भारत जोडो यात्रेचा समारोप आज श्रीनगरमध्ये होत आहे आणि यामध्ये 21 पक्षांना निमंत्रित करण्यात आलेला आहे, तर 5 राजकीय पक्षांना हे दूर ठेवण्यात आलेलं आहे। बहुतांश पक्ष हे निमंत्रित केलेल्या पक्षांपैकी पोहोचलेले आहेत आणि सोबतच बघितलं ज्या स्टेडियममध्ये ही सभा होत आहे त्या स्टेडियममध्ये मोठ्या संख्येनं लोक एकत्र झालेले आहे। शेरे काश्मीर हे जे स्टेडियम आहे या स्टेडियममध्ये एकत्र होऊन राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेचा समारोप होत आहे। त्यासाठी एक मोठी रॅली घेतली जाते। यावेळेस उमर अब्दुल्ला जे माजी मुख्यमंत्री आहे काश्मीरचे ते देखील उपस्थित आहेत। त्यांनी म्हटलं आहे की राहुल गांधी यांनी यावेळी एक जगामध्ये नवीन प्रकाश आणलेला आहे आणि या निमित्ताने आता देशातील जे वातावरण बिघडलेलं आहे ते वातावरण निश्चितपणे दूर होईल आणि जे एक प्रकारे या रॅलीच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी आपली एकजूटता किंवा एकात्मता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चितच अगदी सकारात्मक नोटवर या सभेचा समारोप होतोय, या यात्रेचा समारोप होतोय। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूया टॉप 18।
मध्य प्रदेशच्या मंडला इथे एक भीषण रस्ते दुर्घटना घडली। एका दुर्घटनाग्रस्त ट्रकला क्रेन उचलत असताना भरधाव जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकनं धडक दिली। या अपघातात क्रेन खड्ड्यामध्ये जाऊन कोसळली। सुदैवानं क्रेन आणि ट्रक चालक बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। पंजाब पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 5 किलो हेरोईन आणि 12 लाखांची रोकड जप्त केली असून दोघांना अटक केली आहे। मध्य प्रदेशच्या बडवानीमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात एका अॅम्ब्युलन्सला आग लागली। अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवलं। लंडनच्या बीबीसी मुख्यालयासमोर भारतीय नागरिकांनी आंदोलन केलं। बीबीसीनं तयार केलेला माहितीपट हा खोडसाळपणे भारताची बदनामी करणारा असल्याचा आरोप या नागरिकांनी केलाय। अफगाणिस्तानमध्ये गेल्या 3 आठवड्यांपासून जोरदार बर्फवृष्टी होते। यंदा अफगाणिस्तानमध्ये थंडीनं सर्व रेकॉर्ड मोडून काढलेत। पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला असला तरी राजकीय नेत्यांचा माज काही कमी झालेला नाहीये। सत्ताधारी मुस्लिम लीगच्या नेत्यांनी मरियम नवाज यांच्या परतण्याचा जल्लोष साजरा केला। यावेळी नेत्यांनी एक ट्रकवर उभे राहत नोटा उधळल्या। पाकिस्तानात आता विजेच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते। येत्या काही दिवसात विजेच्या किमतीमध्ये प्रति युनिट 50% जास्त वाढ केली जाऊ शकते, असा अंदाज माजी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलाय। पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झालेली आहे। यामुळेच आता कांद्याच्या किमतींमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे। पाकिस्तानात 1 किलो कांदा 300 रुपयांना विकला जातोय। जानेवारीच्या सुरुवातीला 200 रुपयांना असणारा कांदा आता थेट 300 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलाय। चीन त्यांचं सर्वात मोठं लढाऊ जहाज बनवतंय। याचा पर्दाफाश शांघाई इथल्या सॅटेलाइट चित्रांमधून झालेला आहे। 2030 पर्यंत हे लढाऊ जहाज पूर्णपणे कार्यान्वित करण्याचा चीनचा विचार सुरू आहे। दक्षिण अमेरिकेतील पेरीमध्ये पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे। राष्ट्रपतींच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले होते। ऑस्ट्रेलियामधून एक रेडिओ ऍक्टिव्ह कॅप्सूल गायब झाल्यानं खळबळ माजलेली आहे। या कॅप्सूलला नुसता स्पर्श जरी केला तरी व्यक्ती आजारी पडू शकतो। याबाबत न्यूमॅन शहरात प्रशासनानं नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी। पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात बिघाड झाला असल्याचं कळतंय। शासकीय विमान पुन्हा एकदा बिघडलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांचा जामनेर दौरा त्यामुळे रद्द करण्यात आलेला आहे। मुंबई विमानतळावरच हा बिघाड समोर आलाय आणि उड्डाणापूर्वीच हा विमानातला बिघाड समोर आल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा जामनेर दौरा रद्द करण्यात आलेला आहे आणि या बिघाडामुळे शिंदे फडणवीस तात्काळत असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात बिघाड झालेला आहे। शासकीय विमान आहे आणि या शासकीय विमानात पुन्हा एकदा बिघाड झालाय, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा जामनेर दौरा रद्द करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। उड्डाणापूर्वीच विमानातला हा बिघाड समोर आला। मुंबई विमानतळावर हा बिघाड समोर आला आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जामनेर दौरा रद्द करण्यात आलेला आहे। याआधी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात बिघाड झाला होता आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात बिघाड झाला असल्याचं कळतंय। शासकीय विमान होतं आणि शासकीय विमानात पुन्हा एकदा बिघाड झाला असल्याचं कळतंय आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जामनेर दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे। आणि आता एक खुश खबर आहे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी। मुंबई मेट्रोच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतून आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत, तेव्हा मोदी शिर्डी आणि सोलापूर या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला मुंबई CSMT इथून रवाना करतील। अशा प्रकारे 3 वंदे भारत धावणाऱ्या महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय। राज्यातील पहिली गाडी पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान धावली होती, तर वंदे भारत एक्सप्रेसची ही नवी सेवा आठवड्यातून 6 दिवस उपलब्ध असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या मरोळमध्ये दाऊदी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। वंदे भारतचा हा डबल धमाका नेमका कसा असणार आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मुंबई ते शिर्डी हा प्रवास असणार आहे। CSMT वरून सकाळी 6:15 ही गाडी सुटेल। ती शिर्डीमध्ये दुपारी 12:10 पोहोचणार आहे। याचे थांबे कुठे कुठे असतील आपण ते देखील पाहूया। दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड आणि मनमाड इथे या रेल्वेला थांबे देण्यात आलेले आहेत।
त्यानंतर मुंबई ते सोलापूर अशी ही वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे। CSMT वरून दुपारी 4:10 ही रेल्वे गाडी सुटणार आहे। ती सोलापुरात रात्री 10:40 पोहोचणार आहे। याचे थांबे असतील दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी इथे या वंदे भारत एक्सप्रेसला थांबे देण्यात आलेले आहेत। एसटीची हरित ऊर्जेची बस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाईला आता पर्यावरणीय साज मिळणार आहे। शून्य प्रदूषण करणारी शिवाई हिरव्या छटांमध्ये रंगवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलेला आहे। मार्चमध्ये राज्यातील नागरिकांना नव्या शिवाई बसमधून प्रवास करता येणार आहे। पांढरा, भगवा, जांभळा आणि हिरव्या रंगाचा वापर करून रंगवण्यात आलेली शिवाई सध्या नागरिकांच्या सेवेत आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यसभा आणि लोकसभा खासदारांना खाद्यान्नाचं नवनवीन पदार्थ चाखता येणार आहेत। यामध्ये ज्वारी, बाजरी, मक्याची भाकरी असे अनेक पदार्थ चाखता येणार आहेत। गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या सर्व खासदारांसाठी भरड जेवण ठेवलं होतं आणि आता तर थेट संसदेच्या उपहारगृहामध्ये हे सर्व पदार्थ मिळणार आहेत। संसदेतील बिर्याणी, कटलेट या जुन्या पदार्थांसह हा नवीन मेन्यू उपलब्ध असणार आहे। आणि आता एक धक्कादायक बातमी आहे। औरंगाबादमधून मावस भावाला व्हिडिओ कॉल करून 29 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादच्या मुकुंदवाडी भागात शनिवारी घडलेला आहे। अमोल हा रिक्षा चालक होता आणि रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। शनिवारी संध्याकाळी अमोलने किचन ओट्याजवळ उभे राहून मावस भावाला व्हिडिओ कॉल केला आणि आत्महत्या करत असल्याचं सांगितलं। त्याला मावस भावाने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र अमोल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। या तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बातमी पुण्यातून पूर्व वैमनस्यातून येरवड्यामध्ये 2 टोळक्यांनी लक्ष्मीनगर भागात तुफान दगडफेक करून बियरच्या बाटल्या घरावर आणि रस्त्यावर फोडून राडा घातलेला आहे। तरुणांनी हातात तलवारी आणि कोयते नाचवत परिसरात दहशत निर्माण करून एकाच्या डोक्यात कोयता मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। टोळक्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये रस्त्यावर उभारलेल्या अनेक रिक्षा आणि दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। येरवडा आणि उपनगरात किरकोळ कारणावरून मारहाण करणं, धारदार हत्यारं नाचवून नागरिकांमध्ये दहशत पसरवून वर्चस्व निर्माण करण्याचं प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आणि त्यामुळे पुणे पोलिसांसमोर उपनगरातील अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी मोडून काढण्याचं आव्हान आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, येरवड्यामध्ये 2 गटात हा राडा झाला असल्याचं कळतंय, नेमकं कारण काय? किरकोळ कारण आहे तसं पाहिलं तर, एकदम बाचाबाचीतनं झालेलं प्रकरण, पण 2 टोळक्यामध्ये मग एकाला हटकलं म्हणून दुसरे बाकीचे 4 मुलं घेऊन आले आणि त्याचा पाठलाग करून ते बाटल्या हातात कोयता जे असेल त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला मारहाण केलेली आहे। हा जो लक्ष्मीनगर म्हणून जो भाग आहे, झोपडपट्टी एरिया आहे, तिथे नेहमी असे वर्चस्व वादातनं एकमेकावर हल्ले होत असतात। गुंडांचे टोळे आहेत त्या भागात, त्यातलाच हा व्हिडिओ समोर आलेला आहे। मागच्याच आठवड्यात या पोलीस स्टेशनच्या पीआयला कंट्रोलला बसवलं। तिकडं ते गुन्हेगारीच्या घटना कमी होत नाही म्हणून सीपीने शिक्षा दिली आणि ते चालू असतानाच आता तिथं पुन्हा घटना समोर आल्यामुळं पोलिसांचा धाक राहिला नाही का येरवडा भागात, हा प्रश्न सातत्याने विचारावा लागतोय। फक्त येरवडाच नाही, इतर कुठल्या जे भाग असेल, पोलिसिंग ज्याला आपण म्हणतो ते कुठेतरी कंट्रोल नाही, त्यामुळेच अशा घटना घडतात। खरंय चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता बातमी आहे बुलढाण्यातल्या अपघाताची। बुलढाण्याच्या चिखली साकेगाव येथे भरधाव स्विफ्ट कारचा अपघात झालाय। ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट झाडावर जाऊन आदळली आणि या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत। गंभीर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सुनील देव्हारे, हर्षद पांडे अशी मृतकांची नावं आहेत। आणि आता एक मोठी बातमी आहे अमरावतीमध्ये चालत्या एसटी बसचं चाक तुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। मोर्शीवरून वरुडकडे जाणाऱ्या एसटीला हा अपघात झाला आणि या बसमध्ये प्रवास करत असलेले 15 प्रवासी थोडक्यात बचावले असून नागझरी फाट्याजवळ हा अपघात झालाय। संबंधित एसटीच्या मागील चाकाचं ॲक्सल तुटल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे।
आणि आता साताऱ्यातून एक मोठी बातमी. साताऱ्याच्या खंबाटकी बोगद्यामध्ये पहाटे 5:30च्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झालेत आणि या जखमींमध्ये 1.5 वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे. सराफ कुटुंबीय महाबळेश्वरची ट्रिप संपवून पुण्याकडे जात असताना त्यांच्या कारच्या ड्रायव्हरला डुलकी लागली आणि गाडी अनियंत्रित झाली. जखमींवर शिरवळच्या जोगळेकर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आर्मी योटिंग नोड तर्फे सेल इंडिया 2023 या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि यंदा या स्पर्धेचं हे 3रं पर्व आहे आणि यासाठी देशभरातून 160 स्पर्धकांनी सहभाग घेतलाय. अतिशय थरारक अशी ही स्पर्धा. जे स्पर्धक जिंकतील त्यांना एशियन गेम्स आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करता येणार आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.